नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 42 क्लास 7 मॅथ्स बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द टेबल बिलो. आता या ठिकाणी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता त्यातील पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. या ठिकाणी रेडियस दिलेली आहे. रेडियस ही आर या अक्षराने दाखवली जाते. ती दिलेली आहे 7 सेंटीमीटर. डायमीटर शोधायचा आहे आणि सर्कम्फरन्स आपल्याला शोधायचा आहे. सुरुवातीला रेडियस दिलेली आहे 7 सेंटीमीटर. आपण शोधणार आहोत डायमीटर. डायमीटर इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय आर या सूत्राचा वापर करून आपण डायमीटर शोधून घेणार आहोत. म्हणजेच 2 मल्टिप्लाय बाय आर म्हणजेच रेडियस. रेडियस दिलेली आहे 7 इक्वल टू 2 7 जा 14. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायमीटर मिळाली ती म्हणजे 14 सेंटीमीटर. पुढचं शोधायचं आहे आपल्याला सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स इक्वल टू 2 पाय आर. या ठिकाणी या सूत्राचा वापर करून आपण सर्कम्फरन्स शोधणार आहोत. इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू आहे 22/7 मल्टिप्लाय बाय आरची व्हॅल्यू आहे 7. आता या ठिकाणी पायची व्हॅल्यू तुम्ही 22/7 घेऊ शकता किंवा 3.14 घेऊ शकता. या ठिकाणी आपण पायची व्हॅल्यू वापरणार आहोत 22/7. या ठिकाणी 7 7 कॅन्सल झाले. 2 मल्टिप्लाय बाय 22 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते मिळालं आपल्याला 44. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिल्या उदाहरणामध्ये सर्कम्फरन्स मिळालं ते म्हणजे 44 सेंटीमीटर. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी आपल्याला रेडियस विचारलेली आहे, डायमीटर दिलेला आहे आणि सर्कम्फरन्स सुद्धा शोधायचा आहे. बघा आता या ठिकाणी आपण डायमीटर जर दिलेलं असेल तर रेडियस कसं शोधायचं, तर या ठिकाणी आपण सूत्र वापरणार डायमीटर बरोबर डायमीटर. या ठिकाणी आपल्याला डायमीटर दिलेली आहे 28 सेंटीमीटर. देअरफॉर रेडियस इक्वल टू डायमीटर डिवायडेड बाय 2. डायमीटरला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला रेडियस मिळते. डायमीटर दिलेला आहे 28 सेंटीमीटर म्हणून 28 ला आपण डिवाइड केलं 2 ने. 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 14 सेंटीमीटर ती मिळाली रेडियस. त्याचप्रमाणे आपल्याला शोधायचं आहे सर्कम्फरन्स. देअरफॉर सर्कम्फरन्स सी इक्वल टू सूत्राचा वापर करणार आहोत 2 पाय आर इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू लिहिणार आहोत 22/7 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे 14. आता या ठिकाणी 7 1 जा 7, 7 2 जा 14 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय 2. तिन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर 2 मल्टिप्लाय बाय 22 केले तर 44 आणि 44 मल्टिप्लाय बाय जर 2 केले तर 88 सेंटीमीटर ते मिळालं आपल्याला सर्कम्फरन्स. पुढचं उदाहरण बघणार आहोत. या ठिकाणी आपल्याला पहिल्या प्रश्नामधील तिसरं उदाहरण सोडवायचं आहे. त्या ठिकाणी सर्कम्फरन्स दिलेला आहे 616 सेंटीमीटर. या ठिकाणी आपल्याला रेडियस त्याचबरोबर डायमीटर शोधायचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण सर्कम्फरन्सचाच फॉर्म्युला वापरणार. सर्कम्फरन्स इक्वल टू 2 पाय आर. परंतु या ठिकाणी आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे 616 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू राईट डाऊन केली 22/7 मल्टिप्लाय बाय आर. या ठिकाणी रेडियस आपल्याला माहित नव्हती म्हणून आर लिहून घेतलं. आता या ठिकाणी बघा 2 या ठिकाणी मल्टिप्लाय होता म्हणून जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो डिव्हाइड होणार. म्हणजे 616/2 इक्वल टू 22/7 मल्टिप्लाय बाय आर. त्यानंतर या ठिकाणी 7 हा डिव्हायडेड आहे. जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो मल्टिप्लाय होणार. देअरफॉर 616 मल्टिप्लाय बाय 7/2 इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय आर. आता या ठिकाणी 22 सुद्धा आर सोबत मल्टिप्लाय आहे. जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो डिव्हाइड होणार. देअरफॉर 616 मल्टिप्लाय बाय 7/2 मल्टिप्लाय बाय 22 इक्वल टू आर. आता या ठिकाणी आपण डिव्हायडेशन करणार आहोत या प्रकारे. 2 ने आपण 616 ला डिव्हाइड करूया. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 0 जा 0, 2 8 जा 16.
या ठिकाणी शिल्लक राहिलं 308 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 22 इक्वल टू आर. आता या ठिकाणी 308 ला आपण 22 ने डिव्हाइड करणार आहोत. 22 वन जा 22, 22 वन जा 22, शिल्लक राहिला 8, त्यावरती हा 8 घेतला 88 बनलं. 22 4 जा 88. Therefore 14 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू आर. कारण या ठिकाणी 14 मल्टिप्लाय बाय 7 शिल्लक राहिले. दोन्ही संख्यांचा मल्टिप्लिकेशन करणार. 7 4 जा 28 कॅरी 2, 7 वन जा 7, 7 प्लस 2 9. म्हणजे 98 सेंटीमीटर मिळाली आपल्याला. आर म्हणजेच काय तर रेडियस. त्यानंतर आपण शोधणार आहोत डायमीटर. देअरफॉर डायमीटर इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय आर. या ठिकाणी या सूत्राचा वापर केला. इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय रेडियस दिलेली आहे 98. दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 2 8 जा 16, 6 कॅरी 1, 2 9 जा 18, 18 प्लस 1 19. म्हणजे 196 सेंटीमीटर ही मिळाली आपल्याला डायमीटर. पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी सुद्धा सर्कम्फरन्स सी दिलेला आहे 72.6 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी रेडियस आणि डायमीटर शोधायची आहे. या ठिकाणी 72.6 सेंटीमीटर ही सर्कम्फरन्स दिलेली होती, म्हणून त्याच सूत्राचा वापर करून आपण रेडियस आणि डायमीटर शोधणार आहोत. देअरफॉर सर्कम्फरन्स सी इक्वल टू 2 पाय आर या सूत्राचा आपण वापर करणार आहोत. आता या ठिकाणी सर्कम्फरन्स आहे 72.6 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू राईट डाऊन केली 22/7 मल्टिप्लाय बाय आर. आता या ठिकाणी 7 हा जो नंबर आहे डिव्हायडेड आहे. जेव्हा तो डावीकडे येणार तेव्हा तो मल्टिप्लाय होणार. देअरफॉर 72.6 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय आर. आता या ठिकाणी दोन्ही संख्या आर सोबत मल्टिप्लाय आहे. जेव्हा ते डावीकडे येणार तेव्हा ते डिव्हाइड होणार. देअरफॉर 72.6 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 22 इक्वल टू आर. आता या ठिकाणी आपण डिव्हायडेशन करणार आहोत या प्रकारे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, राहिला 1, 2 6 जा 12, डेसिमल पॉइंट लावून घेतला आणि 2 3 जा 6. या ठिकाणी आता 36.3 मल्टिप्लाय बाय करणार आहोत 7. बघा या प्रकारे 36.3 मल्टिप्लाय बाय जर 7 केले तर या ठिकाणी आपल्याला मिळणार 7 3 जा 21 कॅरी 2, 7 6 जा 42, 42 प्लस 2 44 कॅरी 4, 7 3 जा 21, 21 प्लस 4 25. एका डिजिट नंतर लावून घेतलं डेसिमल पॉइंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 254.1 अपॉन 22 इक्वल टू आर या प्रकारे हे मिळालेलं आहे. आता या ठिकाणी या नंबरला आपण 22 ने डिव्हाइड करणार आहोत या प्रकारे. बघा 254.1 त्याला डिव्हाइड करणार आपण 22 ने. 22 1 जा 22, 5 मायनस 3, 5 मायनस 2 3, या ठिकाणी 0. पुढचा नंबर आपण खाली उतरवला. 22 1 जा 22, सबट्रॅक्शन करणार आहोत. 4 मायनस 2 2, 3 मायनस 2 1. आता या ठिकाणी 1 हा नंबर खाली उतरवायच्या आधी डेसिमल पॉइंट होता म्हणून डेसिमल पॉइंट लावून घेतला. 1 नंबरला आपण खाली उतरणार आहोत. 22 5 जा 110, या ठिकाणी शिल्लक राहिलं 11, या ठिकाणी लावला आपण 0. 22 5 जा 110, 0 0 0. जी या ठिकाणी जर 22 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 11.55 ही मिळाली आपल्याला रेडियस. 11.55 सेंटीमीटर ही आपल्याला रेडियस मिळाली. देअरफॉर डायमीटर काढणार आहोत. डायमीटर डी इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय आर इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 11.55 ही आपण रेडियसची व्हॅल्यू होती. 2 ने मल्टिप्लाय करणार. 2 5 जा 10, 0 कॅरी 1, 2 5 जा 10, 10 प्लस 1 11, 1 कॅरी 1, 2 1 जा 2, 2 प्लस 1 3 आणि 2 1 जा 2. 2 डिजिट नंतर लावलं डेसिमल पॉइंट म्हणजे 23.10 सेंटीमीटर ही मिळाली आपल्याला डायमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी आपण रेडियस सुद्धा शोधली आणि डायमीटर सुद्धा शोधलेला आहे. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 1 त्यातील 4 जे एक्झाम्पल होते ते पूर्ण सोडवून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला ज्या किमती मिळालेल्या आहेत त्या आपण त्या टेबलमध्ये भरू शकतो. क्वेश्चन नंबर 2 आहे. If the circumference of the circle is 176 centimeter, find its radius. आता या ठिकाणी सर्कम्फरन्स दिलेले आहे. रेडियस आपल्याला शोधायचा आहे.
देअरफोर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरणार सर्कम्फरन्स C इक्वल टू 2 पाय r या सूत्राचा वापर करून आपण रेडियस शोधणार आहोत. सर्कम्फरन्स दिलेली आहे 176 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू आहे 22/7 मल्टिप्लाय बाय r. आता बघा या ठिकाणी 7 हा जो नंबर आहे हा डिव्हाइड आहे. जेव्हा तो डावीकडे जाणार तेव्हा तो मल्टिप्लाय होणार. देअरफोर 176 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय r. आता या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 22 हे दोन्ही नंबर r सोबत मल्टिप्लाय आहे. जेव्हा ते डावीकडे जाणार तेव्हा ते डिव्हाइड होणार. देअरफोर 176 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 22 इक्वल टू r. आता या ठिकाणी आपण 176 ला 2 ने डिव्हाइड करणार आहोत. 2 1 जा 2, 2 8 जा 16, 1 रिमाइंडर 2 8 जा 16. 88 मिळाले. 88 ला आपण 22 ने डिव्हाइड करणार आहोत. 22 1 जा 22, 22 4 जा 88. आता शिल्लक राहिलं 4 मल्टिप्लाय बाय 7 इक्वल टू r. दोन्ही संख्यांचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन मिळालं 28 सेंटीमीटर इक्वल टू r आणि r म्हणजेच काय तर रेडियस r इक्वल टू 28 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. तिसरं उदाहरण आहे द रेडियस ऑफ अ सर्क्युलर गार्डन इज 56 मीटर. What would it cost to put a 4 round fence around this garden at a rate of 40 rupees per meter? बघा आता या ठिकाणी सर्क्युलर गार्डन आहे आणि त्याची रेडियस दिलेली आहे 56 मीटर. आता या ठिकाणी आपल्याला तिचे सर्क्युलर गार्डन आहे त्याला 4 राऊंडचं फेन्सिंग करायचं आहे आणि त्या ठिकाणी तिची फेन्सिंगची जी कॉस्ट आहे ती दिलेली आहे 40 रुपीज पर मीटर. बघा या प्रकारचं ते सर्क्युलर गार्डन आहे आणि त्या सर्क्युलर गार्डनला आपल्याला फेन्सिंग लावायचं आहे. किती राऊंड करायचे आहे? 4 राऊंड करायचे आहे आणि त्या फेन्सिंगचं जे रेट दिलेलं आहे ते 40 रुपीज पर मीटर दिलेलं आहे. सुरुवातीला हे सर्क्युलर गार्डन होतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचं सर्कम्फरन्स काढावं लागणार आहे. देअरफोर या प्रकारे आपण लिहिणार. देअरफोर रेडियस दिलेली आहे. रेडियस r इक्वल टू 56 मीटर. देअरफोर सर्कम्फरन्स का शोधून काढणार? कारण ते गार्डन या प्रकारे सर्क्युलर होतं आणि सर्क्युलरच त्याला फेन्सिंग लावायचं होतं म्हणून त्याची सर्कम्फरन्स शोधावी लागणार. सर्कम्फरन्स C इक्वल टू 2 पाय r इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय पायची व्हॅल्यू लिहून घेतली 22/7 मल्टिप्लाय बाय 56 कारण r ची व्हॅल्यू दिलेली आहे 56. आता या ठिकाणी 7 1 जा 7, 7 8 जा 56 इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 मल्टिप्लाय बाय 8. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला मिळेल सर्कम्फरन्स इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 22 केले तर 44 आणि 44 मल्टिप्लाय बाय जर 8 केले तर 8 4 जा 32 कॅरी 3, 8 4 जा 32, 32 प्लस 3 35 म्हणजे 352 मीटर ही मिळाली आपल्याला सर्कम्फरन्स. आता या ठिकाणी एका फेन्सिंग होती 352 मीटर एवढी. किती राऊंडचं फेन्सिंग करायचं आहे? 4 राऊंडचं. देअरफोर 4 राऊंड फेन्सिंग इक्वल टू 352 मल्टिप्लाय बाय 4 इक्वल टू म्हणजे या ठिकाणी जर आपण त्याला फेन्सिंग लावत आहोत ती ताराचीच असो किंवा कसली पण फेन्सिंग असो त्या ठिकाणी 4 राऊंड आपण फेन्सिंगचे करणार होतो. जर एक राऊंड 352 मीटरचा आहे तर 4 राऊंड किती मीटरचे होणार? त्यासाठी आपण 4 राऊंड फेन्सिंग काढून घेणार या प्रकारे 4 ने मल्टिप्लाय करून. 4 2 जा 8, 4 5 जा 20, 0 कॅरी 2, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14 म्हणजे 1408 मीटर एवढं 4 राऊंडची फेन्सिंग आहे. आता या ठिकाणी कॉस्ट दिलेली आहे. देअरफोर रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. या ठिकाणी आपल्याला 40 रुपीज पर मीटरचा रेट दिलेला आहे फेन्सिंगचा. देअरफोर द कॉस्ट ऑफ 4 राऊंड फेन्सिंग
इक्वल टू जर या ठिकाणी 4 राऊंड फेन्सिंग आहे एवढ्या मीटरची आणि त्याचा रेट दिलेला आहे 40 रुपीज पर मीटर, तर 4 राऊंड फेन्सिंगची कॉस्ट किती, तर या संख्येला आपण 40 ने मल्टिप्लाय करणार. 1408 मल्टिप्लाय बाय 40 या प्रकारे 0 सुरुवातीला लिहून घेतला आणि या ठिकाणी पूर्ण संख्येला आपण फक्त मल्टिप्लाय करणार 4 ने. 4 8 जा 32 कॅरी 3, 4 0 जा 0 0 प्लस 3 3, 4 4 जा 16 6 कॅरी 1, 4 1 जा 4 4 प्लस 1 5. 56,320 रुपीज एवढी आपल्याला 4 राऊंडचं जर फेन्सिंग करायचं असेल त्यासाठी एवढी आपल्याला कॉस्ट द्यावी लागेल. अशा प्रकारे या ठिकाणी हे तिसरं उदाहरण आपण सोडवून घेतलं. नेक्स्ट एक्झाम्पल आहे The wheel of a bullock cart has a diameter of 1.4 meter. How many rotations will the wheel complete as the cart travels 1.1 kilometer? आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये बुलक कार्ट दिलेली आहे, त्याचं जे व्हील आहे, त्याचे जे चाक आहे, त्याची डायमीटर दिलेली आहे 1.4 मीटर. या ठिकाणी ते जे बुलक कार्ट आहे ते 1.1 किलोमीटर एवढं डिस्टन्स जर ट्रॅव्हल करेल तर त्या ठिकाणी किती रोटेशन्स ते कंप्लीट करेल ते चाक हे आपल्याला शोधायचं आहे. बघा या प्रकारे ते बुलक कार्टचं जे चाक आहे ते या प्रकारे आहे, या प्रकारे आहे. आता या ठिकाणी आपल्याला त्या व्हीलची डायमीटर दिलेली आहे. हे जे व्हील दिलेलं आहे बुलक कार्टचं त्याची डायमीटर दिलेली आहे 1.4 मीटर. आता या प्रकारे ते रोटेट करणार आहे आणि त्या बुलक कार्टला ट्रॅव्हल करायचं आहे 1.1 किलोमीटर इतकं डिस्टन्स. व्हील किती रोटेशन कंप्लीट करेल हे आपल्याला शोधून काढायचं आहे. या प्रकारे ते रोटेट होत जाणार आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला सर्कम्फरन्स शोधावं लागणार आहे, कारण कंप्लीट ते या प्रकारे ते फिरत जाणार आहे. ते जे चाक आहे ते या प्रकारे फिरणार आहे. म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला सर्कम्फरन्स शोधावं लागणार आहे. देअरफॉर सर्कम्फरन्स इक्वल टू सर्कम्फरन्स इक्वल टू 2 पाय आर या प्रकारचा फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा फॉर्म्युला आहे तो म्हणजे पहिला फॉर्म्युला आहे 2 पाय आर आणि सेकंड फॉर्म्युला आहे पाय डी. डी म्हणजेच काय, तर डायमीटर. या ठिकाणी आर म्हणजे रेडियस, परंतु रेडियस माहित नव्हतं म्हणून आपण दुसऱ्या फॉर्म्युल्याचा वापर करणार तो म्हणजे पाय डी. इक्वल टू पायची किंमत आपण लिहून घेतली 22/7 मल्टिप्लाय बाय डायमीटर दिलेला आहे 1.4 मीटर म्हणून 1.4. आता 1.4 ला आपण 7 ने डिव्हाइड करणार आहोत. 7 1 जा 7, 7 0 जा 0, डेसिमल पॉइंट 7 2 जा 14 इक्वल टू 22 मल्टिप्लाय बाय 0.2. दोन्ही संख्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 22 2 जा 44 होतं, म्हणजे 4.4 मीटर हे मिळालं आपल्याला सर्कम्फरन्स. आता या ठिकाणी आपल्याला टोटल नंबर ऑफ रोटेशन्स फाइंड आउट करायचे आहे. आता रोटेशन कसे फाइंड आउट करणार, तर डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स जर केलं तर आपल्याला मिळतं टोटल नंबर ऑफ रोटेशन. बघा आता या ठिकाणी एक रोटेशन म्हणजे काय, तर एक सर्कम्फरन्स. बघा पूर्ण ते चाक या प्रकारे फिरणार म्हणजे एक रोटेशन करणार म्हणजेच एक सर्कम्फरन्स करेल. म्हणून या ठिकाणी आपल्याला रोटेशन या प्रकारे फाइंड आउट करता येईल डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्सच्या फॉर्म्युल्याने. आता या ठिकाणी आपल्याला त्याचं किलोमीटरमध्ये अंतर दिलेलं आहे 1.1 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. देअरफॉर डिस्टन्स इक्वल टू 1.1 किलोमीटर. आता या ठिकाणी सर्कम्फरन्स होतं मीटरमध्ये म्हणून याला सुद्धा आपण मीटरमध्ये रूपांतर करून घेणार आहोत. आता 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. देअरफॉर 1.1 मल्टिप्लाय बाय 1000, कारण याला रूपांतर करायचं होतं मीटरमध्ये म्हणून आपण 1000 ने मल्टिप्लाय केलं. या ठिकाणी 11000 एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट म्हणून या ठिकाणी लावला डेसिमल पॉइंट इक्वल टू 1100 मीटर हे मिळालं आपल्याला डिस्टन्स. देअरफॉर टोटल नंबर ऑफ रोटेशन इक्वल टू डिस्टन्स अपॉन सर्कम्फरन्स
इक्वल टू डिस्टन्स किती आहे तर 1100 मीटर अपॉन सर्कम्फरन्स दिलेला आहे 4.4 मीटर. आता या ठिकाणी दोन्ही संख्यांचं डिव्हायडेशन करून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे टोटल नंबर ऑफ रोटेशन. बघा आता या ठिकाणी एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट होता. हा जर डेसिमल पॉइंट आपल्याला गायब करायचा असेल तर वरती एक शून्य लावावं लागतं, 0 लावावं लागेल. म्हणजे 11,000 बनलं आणि खाली नंबर बनला 44. आता 11,000 ला आपण डिव्हाइड करणार आहोत 44 ने किंवा 2 ने डिव्हाइड जर केलं तर या ठिकाणी मिळाले 22 आणि या ठिकाणी 2 ने डिव्हाइड जर केलं तर 2 5 जा 10, 1 राहिला, 2 5 जा 10, 0 0. आता 5,500 ला आपण डिव्हाइड करूया 22 ने. 22 2 जा 44. या ठिकाणी शिल्लक राहिला 11, 0 घेतला. 22 5 जा 110 राहिले 0. पुढचा 0 खाली उतरवला, या ठिकाणी दिला 0 -0. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळालं 250. या नंबरला जर 22 ने डिव्हाइड केलं तर या ठिकाणी 250 मिळालं. म्हणजे 250 रोटेशन्स कंप्लीट करावे लागतील. म्हणजे या ठिकाणी जर त्या बुलक कार्टला 1.1 किलोमीटर इतकं डिस्टन्स जर ट्रॅव्हल करायचं असेल तर 250 रोटेशन्स कंप्लीट करावे लागतील. अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 42 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.